श्री शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे. सूत म्हणे शौनकादी प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य, जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकराची त्याचे दर्शन घेता धरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून या. त्यावरून करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे. कंठी बांधावे 32 मस्तकाभोवती 24. सहा करणी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमहळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जपण नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीचे शिवार्चना. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका याविषयी. काश्मीर देशीचा नृप पावन नामाधिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजादायात भूसुर. धन्यवंती तोची राजेश्वर लांछन ये न्याय करी साचार. अमात्य थोर तोची पै सुंदरपती व्रता मृदुभाषिणी. पूर्वदत्ते ऐसी लाथीचे कामिनी. सूत सौभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर. शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान. यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन. सर्व सकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान. बहुत करिता अनुष्ठान दोघांसी झाले. नंदन शिवभक्त होजताची. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मक तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी. बाळे होऊन या सदा प्रेमळ अनुराग चित्ती. वैराग्यशीळ लौकिक संगी ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार लेववीती. वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेववीती. तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकूनी. करीती रुद्राक्ष धारण भस्मचर्ती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत. श्रवण करीती शिवलीलामृत बोलती शिवनामावली नित्य. पाहणी शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान यांस कानावडे. वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढीती. मागोती वस्त्रे भूषण लेववीती. ते सेवेची ब्राह्मणाचे अर्पिती. घेती मागुनी शिव दीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेन सांडती आपले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. ते उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर. सवे वेष्टीत ऋषींचे भार. अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपयान नाचा जनिता. त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठांचा नातू तत्वता. राक्षस सत्ता जेणे केले जेवी मनुष्य वागती अपार. तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र जाळीले सत्र करुणिया. जनमेजये सर्प सत्र केले. ते आस्तिके मध्येच राहविले. पराशरासी पुलस्तीने प्राथिले. मग मानसले रावणाधिक विरंची सदाटा उणी क्षमा क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली. विश्वामित्रे देवी पितृकैवारे पराशरे वादी जर्जरपै केले. ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा. यालागी ध्वनित अर्थ बोललो आता. कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक्रयोग इंद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार. घरा आला जाणूनी राव प्रधान सामोरे धावती. साष्टांगण मुनी घरासी आणि ती षोडशोपचारी पूजिती. भाव चित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणी देवणी. राव विनवी कर जोडवणी म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडती. वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर. वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती. कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर. नावडे राजविलास अनुमात्र. गजबाजी यांनी समग्र आरूढावे. आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती. हे आम्हासी गुढ पाडिले पडिरे चित्ती. मग ते दोघे कुमार आणूनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी. जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी. उपमा दयासी नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्ती सूत म्हणे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम. तेथे वारंगणा मनोरम महानंद नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोशी भूप. पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहुणी कंदर्प तन्मय होऊन नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत. रणिमय पादुका
रत्नखचित चरणीजीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्मय रत्न पर्यक राजस चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाची गज घरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ रूप डोलविती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा वैश्या असून पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासह नवश्य नसे परम शिवभक्त विख्यात दानशीळ उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करीने मेसी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मणी जे जे इच्छिती ते महानंदा पुरवित कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे ऐकभद्रसेना सावधान कुकुटमर्कट पाळले प्रीती करुण त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यगार तेथे शिवलिंग स्थापुले सुंदर कुकुटमर्कट त्यांसमोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्यांचेही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व भावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदीच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाले ते धवा पूजा करुणी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मुलाची हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंगण एरी होऊन आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मूल हे कंगण मीही 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमचे झाले मी तयाची ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढले सूर्यप्रभे होणे आगळे तेजवर्णिले नवजाय लिंग देखोणी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून बंदी लिंगाते म्हणे या लिंगाचे प्रभे करुणी कोटी कंकणे टाकावी ओवाळून सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जत नहे म्हणे या शिवलिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावय अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेचा लागला अग्नी जन धावू लागून चौकडे एकची हाक चाहली 30 सावध करी मद नारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला तशा माझी उडी घालूनी कंठपाशे त्यांचे काढूनी कुकुट मर्कट दिले सोडूनी गेले पळोनी वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तगर यापुढे यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती तेथवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बळवून म्हणे दिव्य शिवलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आणि दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतवीला आकाशपंथी जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लागवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणूनिया ऐसे देखिता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतले शिव ध्यान हर हर शिव म्हणून पुढे निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळ मौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी सकटी पाळी भक्ता ते माथा जटाचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिरी झुळझुळ वाहे नीर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी नीलकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचेवर कुंदुक झेलित तेवी 10 भुजा पसरून एकस्मात
महानंदेस झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरुनी विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमोनी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी श्रुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतरुची वने अपारे सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामणीची धौलागारे भक्ताकारणे निर्मिली जेथे ओसंता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुण त्याच पूर्व पुण्य करुण सुधर्मतारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लावतील बहुतांस उद्धरतील तुम्हा ते अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत बुडती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नमसे एवढाच पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहुन आवडे बहु तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासे ऐकता वाटेल दुःख हे सभा सगळीक दुःखार्णवी पडेल पै प्रत्यय सदृश्य बोलावे वचन नातरी अंगास येतच मूर्खपणे तुम्हा वाटेल विषाहुण विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अणमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जानपा आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी रावा एकदा धरणीसी मूर्छा येऊन पडी गेला अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहोळीनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुणी हाहाकार वक्षस्थळ पीठी नृपवर मगरायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य तेथोनी झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या सत्वांश निर्मिले पीतवसन रजांशी सृष्टीकर्ता द्रुहीन तमांशी रुद्र परिपूर्ण सर्ग स्थितत्य करविता विधी समणे सृष्टी रचिपूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले 4 वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहून आणि थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वय बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्र सांगे रुद्र हा मग सांप्रदायी ऋषीपासून भूतळी आला अध्याय जाण थोर जपतप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन तयाचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती म्हणून या वर्णावा रुद्रमहिमा वाढला भर ओस पडले भानू पुत्र नगर पाश सोडून यमकिंकर रीते हिंडू लागले मग यमे विधी लागी पुसोनिया भक्तिकृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवेद्वेष तेने ते जाणून यमपुरीस महानरकी आपडले सदा यम सांगे दूतान प्रति शिवद्वेषीचे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हरगौण ऐसे म्हणती जे त्या लागून आणून नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्यांसी कुंभी बाकी घालावे त्यांसी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होई निर्धारे याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दूर होय तसाच अथवा शतघट स्थापुनी दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुण अभिचिंतन पुत्रा करी नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण शोणी पाळा करी सप्तदिन राय धरले दृढ चरण सदगद होऊनी बोलत सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यांत मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यांपासून तरी आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणि सांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यान
युक्त पडून गुरुपासून जे आले परदार आणि परधन जास वमनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दृष्ट प्रतिग्रह घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्ये चालो न देती मित्ररथ किंवा साक्ष उमानाथ पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यास पिता घेऊन सहस्रघट मांडिले अभिमंत्रोणी स्थापिले स्वधुरणीचे सलील भरले पूर्ण त्यातच आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी माध्यानी आला चंडांश मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडी गेला एक मुहूर्त निश्चेष्टित चलन वळन राहिले समस्त परम भाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रोदक शिंपोनी सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदिरांगा सारखे तोमज घेऊनी जात असता चौघी पुरुष धावूनी आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे तेजे जैसे गबस्ती दिगंतम सहारिती भस्मांगी व्याघ्रांभर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज एवणी मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळपुरुषासी धरून करीत ताडन केले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंद अश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गरजत ते वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर मुखद्वयाची महास्वर मृदुंगवाद्य गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार गाजती चंद्राणना धडकती भेरी नादन माये नभोदरी असो भद्रसेन यावर विधियुक्त होम करीत असे षड्रसान्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमौलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे ते तुके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकली मात धन भार झाला बहुत म्हणून सांडिले ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा अति आनंद होत असता तो उद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरील स्वदुर्नी की श्वतोत्पल्ले मृडानी रमणलिंग अर्चिजे की निर्देवास सांडिले चिंतामणी श्रुदितां पुढे श्राब्दी धावनी तैसा कमलोद्भवन नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन औत्तानपादिकया धू हृदयरत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंद्य जे का सर्वांते जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ ज्याची चतुर्दश विद्या कर तळामळ ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडूनी पुनः सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्राधिका तो नारद देखोनी तेच क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी शबिना दक्षिणांगनी गाय्यपत्य आहवनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानांसहित भद्रसेन धावून धरिती चरण ब्रह्मानंदी उचम बळले दिव्यगंध दिव्य सोमणी षोडशोपचारी पूजला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतिंद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखील सांग पूर्व नारद म्हणे मार्गी येतात दूत शिवदूत चौघे देखील दशभुज पंचवदन तीही मृत्यूनेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे भद्र वीरभद्र मुख्य पाठविला मत देखता मृत्यूस पुसू लागला शिवसूत ऐका ते तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होतास भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य कसे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्ररूपता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तो 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुण्य निरसोणी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराध्ये कष्टी बहु मग उभा ठाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपर्णाधव हिम नग जामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावरी घातली लोळणी आणि सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीत असे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप यास देही तो तेथेच झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्ती नंदन राये शतपद्म
धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यानाचे पडती त्यांची होय आयुष्य संतती त्यांची काळन बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा शतदश कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती. श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचता गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना संवेत राव जाता झाला तपोवना शिवानुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बैसोनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करून राहिले. शेवटी शिवपदासे पावनी राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण. स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बाधे ग्रह प्रेडा विघ्न पिशाचा बाध रोग दारुण न बाधीच सर्वथाही. येथे जो मानेला अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदी जो चांडाळ निशेष त्याचा विटाळण व्हावा त्यास प्रसोणी वांज झाली माता. त्याची संगती न धरावी तत्वता त्याचे संभाषण करिता महापातक जाणीचे. ते आपल्या गृहास न आणावे आपण त्यांच्या सदनास न जावे. ते त्यजावे जीवे भावे जेवी सुशीळ हिंसक गृह. तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस त्यांची मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत. हे न गडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्यांचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मूळकंद अभंग नवीटेत कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मोत्तर खंड परसोत सज्जन खंड. एकादशाध्याय गोड हा श्री सांब सदाशिवा पर्णमस्तु. ओम नमः शिवाय.